इथे सर्वे अरुणोदय ज्ञानप्रसारक मंडळ संचालित महिला महाविद्यालय जळगाव वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम 2025-26 ह्यासाठी सर्व जमलेले आहोत. माझ्यासोबत इथे मान्यवर उपस्थित प्राध्यापक AP चौधरी सर, प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापक NV भारंबे सर, प्राचार्य कॉलेजचे डॉक्टर जयश्री नेमाडे, उपप्राचार्य डॉक्टर सतीश जाधव, कुमारी निशा पाटील विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि चौधरी ताई यांचे सर्वांना मी सर्वांना आणि माझ्यासमोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि मैत्रिणींनो, चालेल ना मैत्रिणींनो म्हटलं तर त्यांना सर्वांना माझा नमस्कार. सर्वात प्रथम मला इथे बोलवलं त्यामुळे मी तुमचे सर्वांचे मंडळात म्हणजे आपल्या कॉलेजचे महाविद्यालयाचे आभारी आहे की त्यांनी सर्वांना मला इथे बोलवलं आणि मला इथे पारितोषिक म्हणजे विद्यार्थ्यांना माझ्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं. त्यामुळे मी तुमचे सर्वांची आभारी आणि ज्याही विद्यार्थिनींना इथे सर्वांना पारितोषिक मिळालेलं आहे त्यांनाही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांना नाही मिळालेले त्यांनी पुढच्या वेळेस ट्राय करायचं आणि हे ज्या 2-3 मुलींनी घेतले ना त्यांना पुढच्या वेळेस संधीच देऊ नका. म्हणजे असं नाही की त्या म्हणजे त्या मेहनती आहे आणि सरांनी सांगितलं की त्या सर्वीकडे ऑलराऊंडर आहे म्हणून त्यांना भेटतात, पण तुम्हीही पुढच्या वेळेस अजून प्रयत्न करून त्यांच्या पुढे जाऊन तुम्हाला पारितोषिक मिळावं अशा शुभेच्छा मी तुम्हाला सर्वांना देते. आज महिला पारितोषिक वितरण समारंभ. आज युगातली जी आपला स्त्री आहे ही केवळ घरगुतीसाठी मर्यादित नाही आहे, तर ती उद्योग, तंत्रज्ञान आणि व्यवसाय आणि प्रशासन ह्यामध्ये सर्वात क्षेत्रांमध्ये ती कौशल्य आपलं दाखवू शकते. त्यामुळे मी सर्व महिलांना म्हणजे आणि मैत्रिणींना सांगू इच्छिते की सावित्रीबाई फुले यांनी जी स्त्री शिक्षणाची ज्योत आपल्यामध्ये पेटवली होती आणि त्या प्रकाशात आपण त्या मार्गाने जात आहोत आणि आपण महिला त्या मार्गाने जाऊन आपलं काहीतरी अस्तित्व ह्या समाजात आपण देत आहोत. आपण आता बघितलं असेल की 50% आरक्षण हे महिलांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने यांनी काही ठिकाणी 50% महिला आरक्षण हे कंपल्सरी केलेलं आहे. त्याचंच एक अनुभव म्हणजे उदाहरण घ्यायचं तर मी आहे. म्हणजे 50% आरक्षण असल्यामुळे आम्हाला आमच्या महापालिकेमध्ये ॲज अ नगरसेवक म्हणून मी 3 वर्ष मी नगरसेवक ह्या वार्डाची मी बनत आहे आणि आज 50% आरक्षण असल्यामुळे आणि OBC महिला राखीव जागा महापौरची असल्यामुळे मला तुराचा मान जो म्हणता येईल महापौरपद म्हणजे हे जळगावचं एक प्रतिनिधित्व म्हणजे पहिलं नागरिकत्व असतं जे मला इथे मानाचा मुजरा इथे मिळाला आहे. आणि माझ्या सर्व पक्षीय श्रेष्ठींनी भाजपाच्या आणि महायुतीच्या सरकारने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे आणि एक मोठी जबाबदारी मला वाटते जी माझ्यावर सोपवलेली आहे. जळगावचा विकास हा काही वर्षांनी म्हणजे सातत्याने होत आहे, पण ॲज अ जळगावकर की मला असं वाटतं मी ब्रॉटअप अँड बॉर्न जळगावचीच आहे, त्यामुळे जळगावशी माझी नाळ जुडलेली आहे आणि मला वाटतं हे खूप कमी आहे सर. जे काही जळगावसाठी अजून होणं निश्चित होतं ते अजून झालेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही सर्व माफी मागतो आणि पुढे कसं जाऊन आपण जळगावचं नाव पुढे करू शकतो किंवा जळगावसाठी काही योजना असतील त्या मी आणू शकते यासाठी मी कटिबद्ध राहते. आणि जी म्हणजे मला मोठी जबाबदारी महापौराची इथे मिळाली आहे त्या खुर्चीला मी कसं न्याय देऊ शकते मी माझी पूर्ण हे राहील की मी खुर्चीला कसं मान देऊन जळगावसाठी काहीतरी नवीन योजना आणू शकेल. आणि तुम्हा सर्व मैत्रिणींना मी हेच सांगू शकते की आपण म्हणजे ज्या महिला आहोत त्या कुठेही कमी नाही आहोत आणि एक स्त्री जी असते ना ती सर्वीकडे म्हणजे पुरुषापेक्षा काही करू शकते, जी घर सांभाळू शकते, जी नवीन मुलाला जन्म देऊ शकते, ती ह्या पृथ्वीवर काही करू शकते. त्यामुळे आपण स्त्री ह्या कमी नाही आहोत आणि तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देते की तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी असेच तुम्ही पुढे जात राहो. सांस्कृतिक कार्यक्रम होते, गेम्स होते, म्हणजे कोणत्या क्षेत्रात तुम्ही मागे नाही आहोत. नाशिकलाही जे आपण गेलो होतो त्यातही तुम्ही तुमचे नंबर मिळवला आहे आणि कुठेच तुम्ही मागे नाही आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि केव्हाही तुम्हाला काही महापौर म्हणून किंवा जळगाव महापालिका म्हणून काही एक माझी हेल्प लागली किंवा आपण संयुक्त मनाने काहीतरी जळगावकरांसाठी किंवा महिलांसाठी काही करू शकलो, काही योजना असतील त्या आपल्याला राबवायच्या असतील, काही मुलींना माझी मदत लागेल, तुम्हाला काही पुढचं राजकारणात कोणाला यायचं असेल
आता महिलांनी राजकारणात येणं हे महत्त्वाचं आहे, कारण की जसं मी म्हणते घर महिला ही चांगलं सांभाळू शकते तर देश का नाही सांभाळू शकत. आणि आमचे जे नरेंद्र मोदीजी आहेत आपले उपमुख्यमंत्री म्हणजे आपले पंतप्रधान, त्यांचं एक स्वप्न आहे की महिला हे पुढे जायला पाहिजे. आणि तुम्ही बघाल तर आज सर्व महिला ह्या मोठ्या पोस्टवर तुम्हाला महिलाच दिसतील. आपलं बजेटसुद्धा एक महिला इतक्या सहजपणे सादर करते, त्याचा आपल्या सर्व महिलांना अभिमान हवा. आणि सर्वांना मी एक शुभेच्छा देते की पुढे जाऊन तुम्हीसुद्धा तुमच्यातली एक कोणीतरी मोठ्या पोस्टवर बसो, असंच मानाचा मुजरा तुमच्याही म्हणजे तुम्हालाही तो मिळो, अशा शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.